वळणी जेथे चक्रपाणी न वर्णिला. त्यामुळे ज्ञानावर भक्तीचा फुलोरा चढवण्याचं सामर्थ्य गुलाबराव महाराजांमध्ये आहे. ज्ञानदेव असं म्हणतात, भावाचा फुलोरा फुले मतीवरी. बुद्धीवर भाव उलगडून दाखवणं अशी कसब गुलाबराव महाराजांच्या अभंगात पदोपदी जाणवतं. कधी कधी असं वाटतं त्यांचं ज्ञान म्हणजे शिव आहे आणि त्यांचे काव्य म्हणजे शक्ती आहे. असं शिवशक्तीचं मिलन गुलाबराव महाराजांच्या व्यक्तिमत्वामध्ये एकत्रित झालेलं आहे. आणि ते अनेकदा असं सांगतातही की मी शरीराने पुरुष आहे आणि मी मनाने स्त्री आहे. असं काव्य आणि असं ज्ञान एकत्रित झालेलं रसायन दुसऱ्या कुठल्या संतांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल का, असा जरा प्रश्न निर्माण होतो. त्यांचा काव्य विषयक दृष्टिकोन हा विषय मला या ठिकाणी बोलायचा आहे. हा विषय मांडत असताना त्यांचा काव्याचा कार्यकाल किती होता हेही थोडंसं पाहावंसं वाटतं. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, 6 जुलै 1881 मध्ये महाराजांचा जन्म झाला. वयाच्या 20व्या वर्षी 1901 साली ज्ञानेश्वर माऊलींनी प्रत्यक्ष दर्शन देऊन स्वनामाचा मंत्र दिला. आपला अनुभवही महाराज सांगतात, घेऊनी मजला निज मांडीवरी स्नेहे पान्हावली ज्ञानेश्वर माऊली व माय माझी ज्ञानेश्वर माऊली. हे असं वयाच्या 20व्या वर्षी त्यांची काव्यस्फूर्ती झळाळली, ऊह सामर्थ्य जागृत झालं, ऋतुंभरा प्रज्ञा कार्यरत झाली आणि त्यांनी लिखाणाला सुरुवात केली. हा त्यांचा काव्य लिखाणाचा काळ केवळ 14 वर्षांचा आहे. आणि केवळ 14 वर्षामध्ये लिहिलेले ग्रंथ तुम्हा आम्हाला नावानी स्वरूपानी माहिती आहेत. आणि का म्हणून आपण असं मानायचं की त्यानंतरच ज्ञानेश्वर कन्येंनी लिहिलं असावं? कारण 2500 अभंग, 2500 पद, 1200च्या पुढे असणारं गीती काव्य, प्रत्येक कवितेच्या अखेरीस ज्ञानदेवांची नाममुद्रा त्यांनी अंकित केलेली आहे. इतर अनेक संतांचे अभंग आपण पाहत असतो, त्या प्रत्येक संतांच्या अभंगात अखेरीस स्वनामाची साक्षरी आपल्याला आढळते. नामा म्हणे, चोखा म्हणे, तुका म्हणे असे उल्लेख आपण पाहतो. पण गुलाबराव महाराजांमध्ये असा उल्लेख कुठे सापडेल का? त्यांचं गुलाब या नावाचा उल्लेख तर एकाही अभंगात नाहीच, पण त्यांचं सांप्रदायिक नाव पांडुरंगनाथ आहे, तोही उल्लेख आपल्याला एकाही अभंगात आढळत नाही. ज्ञानेश्वर कन्या, अलकावतीपती, आळंदी वल्लभे, ज्ञानेश्वर माये, आळंदीशे, ज्ञानेश्वर स्वामी अशा आपल्या गुरुच्या नावाचाच उल्लेख प्रत्येक अभंगामध्ये दिसतो. आणि आपल्या काव्याचं सर्व श्रेय ते आपल्या गुरुमाऊलीला देऊन पूर्णपणे मोकळे होतात. या काव्यामध्ये कोणकोणत्या अभिव्यक्ती त्यांनी हाताळलेल्या आहेत? 300 वर्षापूर्वी लुप्तप्राय झालेलं आख्यान काव्य, गवळणी, लोकगीत सदृश रचना, नवीन वृत्त छंद रचना, अशा अनेक प्रकारचं काव्य, अभिव्यक्ती आणि आशयदृष्ट्या वैविध्य असणारं काव्य गुलाबराव महाराजांनी रचलेलं आहे. वारंवार आम्ही मराठी साहित्याचे अभ्यासक विचार करत असतो की या कवीची काव्यविषयक भूमिका काय आहे, त्या विषयाचं काव्याचं प्रयोजन काय आहे. असा विचार करणारं त्यांच्या साहित्यामध्ये किती कविता आहेत आणि त्याची मोजमाप करण्याच्या दृष्टीने सर्व अभंग चाळले. त्यावेळेला 44 अभंग गुलाबराव महाराजांनी आपली काव्य विषयाची भूमिका मांडण्यासाठी उपयोजिलेले आहेत. आणि त्यातून त्यांचा भाव आणि त्यातून त्यांचं साहित्यशास्त्रज्ञ म्हणून असणारं ज्ञान एकत्रपणे प्रगट झालेलं आपल्याला दिसून येतं. भक्तिपद तीर्थामृत, साधुबोध, छंद प्रदीप, षटपद ध्वनी आणि बाबूराव तांबे यांना लिहिलेलं पत्र अशा सह 10 पुस्तकांमधून त्यांनी आपली काव्य विषयक भूमिका मांडलेली आहे. आणि एका महत्वाच्या पुस्तकाचा उल्लेख तर मी अजून केलाच नाही. त्या पुस्तकाचं नाव आहे काव्यसूत्र संहिता. असं वाटतं त्यांनी आपली काव्य विषयक भूमिका 10 ग्रंथांमधून मांडल्यानंतर
शिवाय काव्यशास्त्राची भूमिका मांडणारा संस्कृत सूत्रमय ऋषीकालीन ग्रंथ निर्माण करण्याची आवश्यकता काय होती? का म्हणून असा स्वतंत्र ग्रंथ त्यांनी लिहिला असावा? आणि मग थोडंसं संत साहित्याचा धांडोळा घ्यावा लागतो. नामदेव काय म्हणतात? बोलू ऐसे बोल जेणे बोले विठ्ठल डोले. अशाच प्रकारचं आम्ही बोलू की जे भगवंताला आवडेल. आपल्याला माहिती आहे तुकाराम महाराज थोडेसे परखड बोलणारे आहेत. त्यांना इतर विषय व्यक्त करणाऱ्या कवींचा थोडासा तिटकार आहे. ज्यांना भगवंत प्रेम नाही असे सामान्य कवी त्यांना नकोसे वाटतात. ते असं सांगतात, घरोघरी झाले कवी नेणे प्रसादाची चवी. रामदास स्वामींनी असं म्हटलंय, भक्ती वाचुनी जे केले त्या नाव धीट पाठ. अशी कविता उपयोगाची नाही. तुकाराम महाराजांनी पुढे असं म्हटलंय, गोविंदा वाचोनी वदे ज्याची वाणी हागवण घाणी पिटपिटते. इतका राग, इतका भगवंत वाचून विचार करणाऱ्यांचा मला संग नको असे विचार तुकाराम महाराज परखडपणे मांडून टाकतात. का असं झालं असावं? तुकारामांना एवढं कठोर होण्याचं कारण काय असावं? त्याचे संदर्भ आपल्याला आजच्या काळात सुद्धा विचारात घ्यावे लागतात. आज सुद्धा अनेकदा समीक्षकांच्या दृष्टीने, साहित्यिकांच्या दृष्टीने संत साहित्य ते अमान्य करतात. कारण संत साहित्य हे साधन आहे आणि ईश्वर भक्ती ही साध्य आहे. त्यामुळे साहित्याला साहित्य मानायला अनेकांचा नकार असतो. गुलाबराव महाराजांना या सर्व वादातून बाहेर निघून सर्व संत साहित्याला एक प्रतिष्ठा, एक सिंहासन प्राप्त